नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. हे बघा मैत्रिणींनो, आपण पूर्ण उंची घेतली आहे 13.5. 9.5ची आपल्याला घ्यायची आहे घडी. हे आपण अस्तर कट करतोय. पहिले 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. त्याचप्रमाणे जितकं शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंढ्याचं अंतर घ्यायचं आहे, म्हणजे घ्यायचं 5.25 इंचाचं. हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. पहिले मोंढ्याचं चौकोन तयार करून घ्यायचा. अगदी सावकाश असं तुम्हाला सांगितलं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. इथं कोपऱ्यातून 1.25 इंच अंतर आपण मोजायचं आणि हा छान असा गोल आकार हा मागच्या मोंढ्यासाठी आपल्याला द्यायचा आहे. आता गळा उंची घ्यायची आहे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे. आपण इथे घेतो आहे 9.5 इंचाची. तुम्हाला जितकी हवी तितकी तुम्ही गळा उंची घ्यायची आहे. इथे 9.5 इंचाची गळा उंची घेऊन 2.5 इंच ही गळा रुंदी घेतलेली आहे. वरती 2.25, खाली 2.5, 2.25 इंचापर्यंत खाली आपण गळा रुंदी घेऊ शकतो. इथे आपण 2.5 घेतली. हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा, हा बॉक्स तयार झाल्यानंतर इथे आपल्याला असा आकार द्यायचा आहे गळ्याचा. ह्याप्रमाणे आपण गळ्याचा आकार दिला की आपल्याला घ्यायचं आहे कॅनव्हास. पहिले पिना लावून घ्यायच्या, म्हणजे काय होईल, तो कपडा सरकणार नाही. कॅनव्हास घ्यायचं, त्याची अशी डबल फोल्ड घडी करायची आणि बरोबर तिथे सेंटरला बंद बाजूकडे अशी ठेवून घ्यायची. तिथे एक पिन लावून घ्यायची आणि एक रेषा तिथे मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीत कॅनव्हास कसं लावायचं हे सांगितलं. इथे जसं गळ्याला आकार दिला आहे तिथे तसंच ते उमटवायचं आहे आपल्याला पेनाने. नंतर पुन्हा घडी करून पुन्हा इथे आकार आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. बघा, याप्रमाणे आपण आकार पूर्ण केला. त्याच्यानंतर त्या रेषेच्या बाहेर 1 इंचाचं अंतर सोडून आणि बाकीचं कॅनव्हास आपल्याला घ्यायचे कट करून. इथे मध्ये सेंटरला एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे आणि हा जो अस्तरचा तो मोंढा कट करून घ्यायचा आणि मध्ये सेंटरला पण आपण एक थोडंसं नॉचेस देऊन द्यायचं. पीसवर पण तसंच, फक्त मोंढ्याचा आकार आपण कट केला. नंतर पीस पूर्ण आथरून घ्यायचा. त्याच्यानंतर अस्तर त्याच्यावरती ठेवायचं. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं अस्तर आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं कॅनव्हास. बघा, तो जो सेंटर आपण कट केला त्या सेंटरवर हा सेंटर ठेवून पिना लावून घ्यायच्या आहे. 2-3 पिना आपण लावून घ्यायचे. जी रेषा मारलेली आहे तिच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, आता पिना काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यावर असे आपल्याला छोटे छोटे त्याला नॉचेस द्यायचे. नॉचेस दिल्यानंतर ते कपडा जो आहे अस्तरचा तो आपल्याला मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून ही दाब शिलाई आपल्याला मारायची. अगदी व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित करून आणि आपल्याला ती शिलाई पूर्ण करायची आहे, म्हणजे काय होईल, परफेक्ट असा आकार आपला गळ्याचा तयार होईल. बघा, आता सगळीकडनं आपल्याला उलट्या बाजूने जे अस्तर आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि उरलेला जो सगळा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो घ्यायचा आपल्याला कट करून. सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं सगळं उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल. आता घ्यायचे आपल्याला मागच्या बाजूचे जे टक्स असतात पाठीचे ते टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच उंचीला असा टक्स आपल्याला मारून घ्यायचा आहे. दोघंही टक्स त्याचप्रमाणे आपल्याला मारून घ्यायचे. टक्स मारून झाला की लगेच आपल्याला पट्टी लावून घ्यायची. पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं. नंतरून पट्टी आपल्याला अशी वरच्या साईडनेच ठेवून आणि साधी शिलाई आपल्याला मारून घ्यायची. नंतर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची.
बघा असा परफेक्ट असा आपला गळा तयार झाला आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा ब्लाऊजचं सेंटर काढून घ्यायचं आहे। तिथे एक रेष अशी मारून घ्यायची, म्हणजे काय होईल आपल्याला डिझाईन बनवायची ती सोपी जाते। नंतरून जो खालचा जो आपण तो गोल आकार दिलाय तोच असा पूर्ण करून घ्यायचा आहे कडेपर्यंत। त्याच्यानंतर आपण आता लावणार आहे गोल्डन लेस। बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलंय। डिझाईन कशी बनवायची ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। त्याच्याबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा ह्याप्रमाणे ही लेस लावून घेतली आणि दुसरी लेससुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे लावून घ्यायची। शिलाई मारताना लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची आहे, दोन्ही कडेला, म्हणजे काय होईल लेस उचकणार नाही आणि लेसला फिनिशिंग छान येते। बघा आपली एक एक लेस लावून झालेली आहे। नंतरून आपण काय करायचं आता, असे 2.5 बाय 2.5चे आपल्याला घ्यायचे चौकोनी तुकडे। बघा ह्याप्रमाणे मी जसं हाताने म्हणजे फोल्ड करते, हाताकडे लक्ष देऊन तुम्ही त्याचप्रमाणे ते कपडा फोल्ड करायचा आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। बघा याप्रमाणे आपल्याला आणखी सारे करून घ्यायचे आहेत कपड्याचे, ते डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला बनवून घ्यायचे आधीच। बघा ह्याप्रमाणे लावायचे। जी बंद बाजू आहे ती वरती करायची, जे सुट्टे पदर आहे त्याचे तोंड खाली आलं पाहिजे। ह्याप्रमाणे ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत। जिथपर्यंत आपण लेस लावली होती तिथपर्यंतच आपल्याला ते लावून घ्यायचे आहेत। याच्यावरती सुद्धा आपल्याला एक गोल्डन लेस लावून घ्यायची आहे। पहिली लेस आपण जिथपर्यंत लावली होती तिथपर्यंतच ही लेस सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आणि डबल शिलाई मारून घ्यायची। अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे अगदी कमी वेळात, आणि ब्लाऊजला शोभेल अशी डिझाईन आहे मैत्रिणींना, तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा आणखी 2.5 बाय 2.5चे आपण हे ग्रीन कलरचे चौकोनी तुकडे घेतले आणि जसं आपण ते बनवले होते ती डिझाईन तसंच हे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे। बघा हा उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून। त्याच्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला कडेला पूर्ण आधी गोल्डन लेस लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आपण ही लेस लावून घेणार आहे। लेसला डबल शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे बघा साधारण 1.5 इंच अंतर सोडून आणखी एक आपण इथे रेष मारून घेतली। त्याच्यानंतर एक ग्रीन कलरच्या ह्या पाकळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत त्याच घ्यायच्या आणि सेंटरपर्यंत आपण काय करायचं, हे बघा ह्याप्रमाणे एक एक ठेवायची। बंद बाजू वरती आली पाहिजे आणि ते सुटे पदर जे दिसत आहे त्याचं तोंड खाली आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला लावायचे। एक इकडनं आणि एक रेषेच्या इकडनं अशा पद्धतीने आपण हे लावून घेणार आहे। आपण सेंटरपर्यंत ज्या पद्धतीने लावलं त्याच पद्धतीने विरुद्ध दिशेने आपल्याला तसंच लावून घ्यायचं। अगदी सुंदर आणि सोबर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे अगदी कमी वेळात। बघा त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सेंटरवरती लेस लावून घ्यायची आहे। लेस लावल्यानंतर काय होईल, आपलं आपण जी डिझाईन बनवतो तिला अगदी सुंदर असा लुक येतो।
बघा आपली लेस लावून झाली. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची ते आहे सुई दोऱ्याची. सुई दोरा आणि आपल्याला घ्यायचे आहेत मणी. गोल्डन किंवा तुम्ही सिल्वर कोणतेही मणी तुमच्या आवडीप्रमाणे ते लावू शकता. बघा त्या डिझाईनचं आपण एक टोक खाली असं दाबलं समोर आणि तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचं आहे. बघा हा मणी लावून झाला आणि ह्याच पद्धतीने आपण सगळे मणी हे लावून घेणार आहे. हे बघा ह्याप्रमाणे पकडून आणि सगळे मणी आपल्याला घ्यायचे आहेत लावून. त्याच्यानंतर ग्रीन कलरच्या याला सुद्धा आपल्याला मणी लावायचे. त्याचा असा पानाचा आकार तयार झाला पाहिजे. बघा ह्याप्रमाणे आपण तो आकार बनवायचा आहे. आणि म्हणजे काय करायचं, फक्त उलट्या बाजूला असं फोल्ड करायचं आणि एक एक मणी आपल्याला लावून घ्यायचं. बघा ह्याप्रमाणे. बघा हे सगळे मणी आता आपण लावून घेऊ. सगळे मणी आपले लावून झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याला आता लटकन बनवायचं आहे. त्याच्यासाठी जो आपण कॉन्ट्रास्ट कपडा डिझाईनसाठी वापरला आहे तोच कपडा इथे लटकनसाठी पण वापरणार आहे. तर बघा आपले सिंपल असे लटकन आपण बनवतोय. बघा आपले दोघेही लटकनला बनवून तयार झालेत. दोघेही लटकन लावून तयार झालेले आहेत. तर अगदी सुंदर असे खाली सुद्धा आपल्याला बनवायचे आहेत लटकन. छोटे छोटे लटकन आपण बनवणार आहे. छोटीशी नॉड घ्यायची साधारण अर्धा इंचाची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन बनवायचं आहे. दोघं बाजूने आपल्याला सेम ते बनवून घ्यायचे आहेत लटकन. आणि नॉडचं जे आहे ना त्याचं फूल बनवायचं आपल्याला. हे बघा ह्याप्रमाणे. इथे आपण एक शिलाई मारून घेऊयात, म्हणजे काय होईल ते पॅक होऊन जाईल आणि त्याच्यावरती आपल्याला शोचं बटन लावल्यानंतर ते सुंदर दिसेल. तुम्ही शोचं बटन किंवा तुम्ही फूल बनवून लावू शकता, शोचं बटन लावू शकता किंवा एखादा पॅच लावू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिथे काहीही लावू शकता. बघा आपण इथे लावणार आहे आता शोचं बटन. मैत्रिणींना अगदी सुंदर अशी डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर नक्कीच झालं पाहिजे. बघा अगदी फायनल लुक असा दिसणार आहे आपल्या ब्लाऊजचा. एकदम मस्त आणि छान. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.